नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. छान बाहेर पाऊस पडतोय आणि अशा थंड वातावरणामध्ये गरमागरम चटपटीत असा मसाले भात आपल्या जेवणात असला की अगदी 2 घास जास्त जातात. अगदी मोकळा सुटसुटीत आणि व्हेज पुलाव सारखाच आज आपण इथे मसाले भात बनवून घेणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब करा. आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ हा जुनावाला घ्यायचा, त्यामुळे काय होतं भात मोकळा सुटसुटीत होतं. कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. खडा मसाला घेतलेला आहे. आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट इथे घेतलेली आहे. लिंबू लागणार आहे. मटार आपल्याला इथे लागणार आहे आणि शेंगदाणे इथे मी भिजवून घेतलेले. इथे मी घेतलेले वांगी, फ्लावर आणि मटार घेतलेले आहे. आता महाराष्ट्रीयन मसाला भात म्हटलं की त्यामध्ये वांग, बटाटा, फ्लावर आणि भिजवलेले शेंगदाणे मात्र आवर्जून त्यामध्ये घातले जातात. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला मोठे 2 पळी तेल इथे गरम करायला ठेवलं होतं. गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडा मसाला इथे घालून घ्यायचा. खडा मसाला थोडासा अर्धा मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा. त्यानंतर उभा चिरलेला कांदा मी इथे घालून घेतलेला आहे. आता इथे जेव्हा आपण महाराष्ट्रीयन मसाला भात बनवतो व्हेज पुलाव सारखा, तेव्हा मात्र कांदा उभा आणि पातळ चिरून घ्यायचा. कढीपत्ता मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायचा आणि तो सुद्धा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा. सगळ्यात शेवटी आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरचीची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती आपल्या आवडीनुसार यामध्ये 1-2 चमचे घालून घ्यायची. ती सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर मसाले आपल्याला यामध्ये घालायचे. तर इथे मी हळद, लाल तिखट आपल्याला आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे. गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. हिंग घालायचं आहे. धने पावडर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि 2 चमचे आपल्याला इथे कांदा लसूण मसाला वापरायचा. आता जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला म्हणजे व्हेज बिर्याणी मसाला असेल तर तो घातला तरी चालेल. पण इथे मी जो आपण घरगुती मिक्स मसाला बनवून घेतला जातो खडा मसाल्यांचा, तो इथे मी 2 चमचे घालून घेतलेले. त्यामुळे बिर्याणी मसाल्याची इथे काही गरज वाटणार नाही. त्यानंतर मटार आणि शेंगदाणे घालून घ्यायचं. ज्या भाज्या आपल्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या कोणत्याही घालू शकता. तिथे तुम्ही फरसबी घालू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे भाज्या घालू शकता किंवा ह्या मोजक्याच ज्या भाज्या मसाल्या भातामध्ये घातल्या जातात तेवढ्या घातल्या तरी चालेल. व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचं. तांदूळ आपण सुरुवातीलाच धुवून ठेवलं होतं. थोडा वेळ तांदूळ 10-1 मिनिट तांदूळ धुवून साईडला ठेवल्यामुळे काय होतं थोडासा तांदूळ सॉफ्ट होतात आणि त्यामुळे भात मोकळा सुटसुटीत होतो. भात आपण तांदूळ व्यवस्थित हलवून घेतलेल्या मसाल्यामध्ये त्यानंतर अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळायचं. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं. आता लिंबू पिळल्यामुळे काय होतं भात मोकळा सुटसुटीत होतो. असा चिकट अजिबात होत नाही आणि खायला सुद्धा तो खूप छान लागतो. मीठ आणि लिंबू पिळून घेतलं की व्यवस्थित तांदूळ आपल्याला खालीवर करून अगदी 2-3 मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं. गॅस इथे मी मोठा ठेवलेला आहे. आता पाण्याचं प्रमाण आपल्याला इथे कसं घालायचं तर ते मी सांगते. अनेकदा काय होतं आपलं पाण्याचं प्रमाण चुकल्यामुळे भात आहे मोकळा न होता असा चिकट गिचका होतो किंवा तांदूळ खूप शिजला जातो, मग ती चव एकदम पानसट लागते. तर इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं आणि 2 वाट्यांसाठी आपण इथे 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे. पाणी हलकंसं कोमट करून आपल्याला इथे घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं. व्यवस्थित आपल्याला भात हलवून घ्यायचा. उकळी फुटल्याच्या नंतरनं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे घालून घेतलेली. व्यवस्थित कोथिंबीर घातली की आपल्याला भात परत एकदा चांगला असा खालीवर करून हलवून घ्यायचा आणि त्यानंतर भाताला एक चांगली उकळी येऊन द्यायची. लगेच झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे, नाहीतर भात काय होतं गॅस उकळी येण्यासाठी आपण गॅस मोठा ठेवलेला असतो आणि आपलं लक्ष नसेल तर तेव्हा काय होतं सगळा भातवरचा जो मसाला असतो तरी असते ते सगळं उतू जातं. त्यामुळे काय करायचं
जेव्हा भाताला उकळी येईल, उकळी आल्याच्या नंतरनं झाकण ठेवायचं आणि गॅस पूर्ण बारीक करायचा, म्हणजे एकदम बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती अगदी 15 मिनिटामध्ये भात एकदम कोरडा असा शिजला जातो. तर तुम्ही इथे बघू शकताय छान असा शिजला गेलेला आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकताय. अनेकदा भात बनवताना पाण्याचं प्रमाण चुकतं आणि सगळी आपली रेसिपी ना सगळी चुकली जाते. तर पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे बघू शकता. एकदम मोकळा सुटसुटीत असा शीत आणि शीत एकदम मोकळा झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ कुठेही तुटला गेलेला नाही. एकदम लांबसडक असा तो शिजला गेलेला आहे. जसा अख्खाच्या अख्खा तांदूळ इथे दिसतो. परत भात आपल्याला खालीवर करून घ्यायचा, म्हणजे वरती ज्या भाज्या आल्या ना पाण्यावर भातावरती त्या व्यवस्थित मिक्स होतात. आता ताटामध्ये घेतल्याच्या नंतरनं सुद्धा तुम्ही इथे बघू शकता कलर किती छान आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि एकदम मस्त असं चटपटीत चमचमीत तो दिसतोय. बरोबरच तुम्ही इथे दही खायला घेऊ शकता किंवा सॅलेड म्हणून काकडी, टोमॅटो, कांदा आणि लोणचं. पावसाळा चालू असल्यामुळे सगळ्यात जास्त मसाल्या भाताबरोबर तोंडी लावायला लोणचं खूप छान लागतं. तर मी इथे ताटामध्ये लोणचं सुद्धा ठेवून घेतलेले. वरून मस्त अशी तुपाची धार द्यायची आणि खायला घ्यायचा. गरमागरम भात पावसाळ्याच्या दिवसात अतिउत्तम लागतो. तर रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. ज्या पद्धतीने मी बनवते, तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट